शिवरायांची भवानी तलवार आणि शिवरायांचं 32 मन सोन्याचं सिंहासन इंग्रज रायगड किल्ल्यावरून घेऊन गेले. इंग्रजांनी 1818 मध्ये जाळला. ते 6 महिने जळत होतं. एवढा साठा रायगडला होता. परंतु काही अष्टप्रधान मंडळी म्हणाली की खंडोजी खोपड्यांनी हा प्रतापगड बांधण्यासाठी बरीचशी मदत केली, ह्याला काहीतरी जीवदान द्या. अष्टप्रधानांच्या समोर खंडोजी खोपड्यांचा इथे उजवा हात आणि डावा पाय तोडण्यात आला, कापण्यात आला. उजवा हात का? डोंगरावरती तुम्हाला टावर दिसत आहेत. 3 टावर आहेत. जो सर्वात तुमचा मोठा टावर सनराईज पॉइंट येतो आणि हवाई अंतर महाबळेश्वर जवळ अगदी. आणि तुम्ही प्रतापगड बघण्यासाठी घाट उतरून आलात 22 किलोमीटर. प्रतापगड आणि महाबळेश्वरच्या मध्ये हे खाली गाव दिसतं. ही वस्ती, हे जंगल जे फितुरी मोरे गद्दार मोऱ्यांचं गाव जावळी. आणि त्यावेळेस एवढं घनदाट जंगल की सूर्याची किरण जमिनीपर्यंत पोहोचू शकत नव्हती. तर हे जावळी गाव आहे, जावळीचं जंगल. आणि महाबळेश्वर मध्ये फिरण्यासाठी 12.5 नद्यांचा उगम आहे. तिकडे शिव मंदिर आहे, ते हजारो वर्षापूर्वीचं आहे. आणि त्या मंदिरामध्ये जिजामातेंची सुवर्णात तुलना करण्यात आली होती. ते मंदिर फार जुनं आहे. महाबळेश्वर मध्ये 5 नद्यांचा उगम होतो: कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री, गायत्री. 5 नद्यांचं पाणी अलग आहे, पण एकत्रित पाणी गायीच्या मुखातून बाहेर पडतं. शिव पंचगंगा मंदिर बोललं जातं. तर समोर गाव महाबळेश्वर आणि प्रतापगडचा बुरुज ह्या बुरुजावरती नवरात्र दसऱ्यामध्ये मशाल लावल्या जातात. 2011 मध्ये 350 वर्ष या गडाला पूर्ण झाली. तेव्हा 350 मशाली लावल्या होत्या आणि तिथून प्रत्येक वर्षी एक मशाल वाढली जाते. त्यावेळेस इकडे जाणता राजा ग्रुप असतो. तर प्रतापगडचा प्रथम बुरुज उजव्या बाजूला शिवकालीन तलाव तुम्ही रायगडला पाहणार आहात. रायगडवरती हत्ती तलाव, गंगासागर आहेत. त्या तलावाला नाव आहेत. तसं प्रतापगड किल्ला छोटा आहे. ह्या तलावाला नाव नाही, पाणी 12 महिने. हा प्रतापगड बांधला 2 वर्षामध्ये. किल्ला बांधण्यासाठी दगड बाहेरून आणले असते तर किल्ला 2 वर्षामध्ये झाला नसता. दगड इथून काढले, खड्डे झाले, पाणी भेटलं, तलाव बनवलं. म्हणजे गडाच्या आतमध्ये पाणीही झालं आणि तटबंदीसाठी दगड. आपण अलिबागचा मुरुडजंजिरा पाहिला किंवा मालवणचा सिंधुदुर्ग, हे गोड पाण्याचे तलाव गडाच्या आतमध्ये आहेत. ही निसर्गाने महाराजांना दिलेली देणगी. तसंच ह्या जावळी गावामध्ये विहीर खोदायचं म्हटलं खाली तर पाणी लागत नाही, पण एवढ्या उंचावरती पाणी आहे. निसर्गाचं देणं आहे. 50 ते 60 वर्षापूर्वीच्या पायऱ्या ह्या आणि गेले 400 वर्षापूर्वीच्या पायऱ्या आपण जाणार आहोत. 0 मेंटेनन्स. काय फिनिशिंग, काय पायऱ्यांची उंची बघा. काय ह्यांना 1 रुपया खर्च येत नाही. आणि भवानी मातेच्या मंदिरापर्यंत 250 पायऱ्या संपणार आहेत. इकडे काही जुन्या पायऱ्या दिसतात बघा आपल्या डाव्या साईडला. ह्या जुन्या पायऱ्या आहेत. ते खाली तुम्हाला राजमार्ग दाखवला तर हा रस्ता होता. समोरची ती नवीन गॅलरी बांधली, त्याला नगरखाना बोलला जातो. आणि खाली तटबंदीच्या पायऱ्या दिसतात बघा, ती जुनी तटबंदी आहे. आणि जुन्या पायऱ्या मंदिरात येण्यासाठी, म्हणजे आम जनता वेगळ्या मार्गाने आणि राजा लोकांचा वेगळा मार्ग होता. मंदिरापर्यंत 250 पायऱ्या संपलेल्या आहेत. 250 पायऱ्या झाल्या. 200 पायऱ्या बालेकिल्ल्याकडे जायचंय आपल्याला. समोर बघा, मंदिराच्या समोर दीपमाळा आहेत. याच्यावरती दिवे लावले जातात त्रिपुरी पौर्णिमेला. आणि मंदिरामध्ये नवरात्रामध्ये 10 दिवस लाइटिंग केली जाते. डेकोरेशन केलं जातं लाइटिंगचं. तर हे सभा मंडप आहेत. आपण मंदिरात जाणार बाहेरच्या बाजूनी. तुळजा भवानी मातेचं मंदिर, भवानी माता मंदिर. आपण मंदिरामध्ये गेल्यानंतर एक तलवार पाहणार आहात. शिवाजी महाराजांचे मेव्हणे आणि स्वराज्याचे सरसेनापती कान्होजी अंबिराव मोहिते, ह्या मोहितेने अफजल खान वधा दिवशी एकट्याने 600 सैनिक कापले होते. मुस्लिम सैनिक, मोगल सैनिक. त्यावेळेस असं होतं की 100 सैनिक मारले की तलवारवरती एक सोन्याचा स्टार लावला जायचा. असे 6 स्टार तलवारीवरती आहेत. आणि सुवर्ण अक्षरामध्ये तलवारवरती नाव आहे. सकाळी देवीचा अभिषेक चालू असतो, त्यावेळी तलवार अगदी जवळून पाहता येते. आता आतमध्ये गेले की काचेच्या दरवाजाच्या आतमध्ये एक तलवार आहे आणि पालखी दिसेल. महिन्याची पौर्णिमा असते तर पालखी मिरवणूक गडावरती काढली जाते डाव्या साईडला आतमध्ये गेल्यानंतर. आणि उजवीकडे देवीचं दर्शन घ्यायचं आहे. काचेच्या पेटीमध्ये एक शिवलिंग पाहणार आहात तुम्ही. ते शिवलिंग स्फटिकाचं आहे. हमेशा महाराजांच्या सोबत असायचं होतं. रायगडला पूजा होण्यासाठी आणून ठेवलंय. रोज त्याची पूजा केली जाते. आणि भवानी मातेच्या मूर्तीची शिळा म्हणजे दगड जो आहे तो आपल्या देशातला नसून नेपाळमध्ये काळी गंडकी नावाची नदी, तिथून शाळीग्राम दगड आणला. तो दगड आता आपल्याला सोनारकडे पाहिलं होतं. सोनं चांदी टेस्ट करण्यासाठी वापरतात. शाळीग्राम दगडापासून देवीची मूर्ती घडवली. राजगड किल्ल्यावरती मूर्ती घडवली. त्यांचं नाव मंबाजी नाईक पानसरे. आणि अफजल खान वधानंतर 1661 देवीची स्थापना केली प्रतापगड. आणि जशी स्थापना केली तशी आतापर्यंत आहे, त्याच्यामध्ये बदल काही नाहीये. आणि इकडे जुन्या तोफा आहेत. ह्या तोफा सैनिक खांद्यावरती हातामध्ये घेऊन चालायचे. 50 किलो वजनाची तोफ एकटा मावळा घेऊन चालायचा. आणि 35 किलो वजनाची पार आहे. ती पार अफजल खान एजे वाकवायचा. पिसळलेला हत्ती रेटत न्यायचा. ही पार बघा पूर्वीची आणि जुन्या तोफा.
शिवरायांची भवानी तलवार आणि शिवरायांचं 32 मन सोन्याचं सिंहासन इंग्रज रायगड किल्ल्यावरून घेऊन गेले. 32 मन म्हटलं तर 1 मन 40 किलो, 1280 किलो सोनं झालं. आणि भवानी तलवार आणि रायगडवरती असणारे राजवाडे असणारा दारुगोळा इंग्रजांनी 1818 मध्ये जाळला. ते 6 महिने जळत होतं, एवढा साठा रायगडला होता. आणि ह्या तोफा पण पाहिल्या, ह्याला उकळी तोफा बोलतात. ह्या तोफांमधून पुढून दारुगोळे भरायचे आणि पाठीमागून वात लावायची. ही तोफ खांद्यावरती घेण्यासाठी आहे, हातामध्ये घेण्यासाठी आहे आणि दगड तोडण्यासाठी पार आहे. दक्षिणमुखी हनुमान आहे, शिवकालीन महाराजांच्या काळातली मूर्ती आहे. आणि प्रथम बुरुज पाहिला आपण भवानी माता मंदिर मुख्य द्वार. आणि इथून बालेकिल्ला चालू होतो. किल्ल्यामध्ये लहान किल्ला, बालेकिल्ला. किल्ला एकच पण पार्ट 2, लहान आणि मोठा. याच्यामध्ये राजवाडे, दरबाराची जागा बालेकिल्ल्यामध्ये, अन्य धनाचा साठा. मोठा किल्ला शेतून लढाई करून जिंकला तर छोट्या किल्ल्यातून लढाई करा. आणि छोटा किल्ला जिंकला गेला तर पुढे चोरवाट आहे, तिथून आपले सैनिक गडाच्या बाहेर निघून जायचे. त्यांना दाखवायचं की निघून गेलो, निघून जायचं नाही. परत बालेकिल्ल्याला वेढा द्या, बालेकिल्ल्याचा दरवाजा लावा आणि शेवटपर्यंत लढा. मराठ्यांची म्हण आहे, मोडेन पण वाकणार नाही, गनिमी कावा, शेवटपर्यंत लढायचं. बालेकिल्ल्याची कमान त्या आतमध्ये आहे. लांबून पाहिलं तर ह्या दोन्ही तटबंदी अगदी एकसारख्या वाटतात. आता इथून गेलं आतमध्ये की केदारेश्वर मंदिर पाहूया आपण. 450 पायऱ्या आपण वरती चढून आलो. ह्या ठिकाणी महादेवाचं मंदिर, स्वयंभू केदारेश्वर मंदिर आहे. जे आता देवीचं मंदिर आपण खाली पाहिलं, त्याच मूर्तीची स्थापना इथे करायची होती. भूमिपूजन करत असताना मोरपंत पिंगांना किल्ला बांधताना इथे शिवलिंग मिळालं, म्हणून ह्या ठिकाणी स्वयंभू मंदिर आणि खाली देवीचं. आणि शिवाजी महाराज अफजल खानच्या भेटीला निघून गेले, त्याच्या अगोदर इकडे रुद्राभिषेक केला. महाराजांची इच्छा पूर्ण झाली, इच्छापूर्ती शिवलिंग असं नाव दिलंय. आणि आपल्या पाठीमागे आणि मंदिराच्या समोरची जागा, ही जागा दरबार, खलबतखाना, बातचीत करण्याची जागा. जर नवीन सैनिकाला इकडे भरती करायचं म्हटलं तर पहिले देवाची शपथ घ्या, नंतर दरबारामध्ये बसवा. पूर्ण हा दरबार बांधलेला इंग्रजांनी पाडला. आणि जसे आपले जावळीचे चंद्रराव मोरे महाराजांना गद्दार झाले, तर शिवाजी महाराजांचे मानलेले मामा होते, त्यांचं नाव येतं खंडोजी खोपडे देशमुख, जिजामातींचे मानलेले भाऊ. त्यांनी अशी गद्दारी केली की अफजल खानाचा मुलगा इथे आला होता, फाजल खान, आणि तो पण ह्या जावळी गावामध्ये कोयना नदी काठावरती त्याचीही कबर लागली असती. पण तसं झालं नाही. ह्या फाजल खानाने फाजल खानाला खंडोजी खोपड्यांनी काही लालच दाखवली. लालचीला भाळले खंडोजी खोपडे. मग खंडोजी खोपड्यांनी अफजल खानाच्या मुलग्याला मारलं नाही, त्याला ह्या जावळीच्या खोऱ्यातून रस्ता दाखवला. खंडोजी खोपड्यांनी वाईपर्यंत नेऊन सोडलं, त्याला मदत केली. तो बाकी फौज घेऊन विजापूरला सुखरूप पोहोचला, अफजल खानाचा मुलगा फाजल खान. मग खंडोजी खोपड्यांनी गद्दारी केल्यामुळे त्यांनी ही जावळी सोडली, प्रतापगड सोडला. त्याला पकडला पुण्याच्या भोर घाटामध्ये, त्याला प्रतापगडाला आणलं. आणि शिवाजी महाराज म्हटले आमचे मामा आहेत, स्वराज्याशी गद्दारी केले, यांचे हातपाय बांधा आणि प्रतापगडाचा कडेलोट आहे तिथून त्यांचा कडेलोट करा. परंतु काही अष्टप्रधान मंडळी म्हणाली की खंडोजी खोपड्यांनी हा प्रतापगड बांधण्यासाठी बरीचशी मदत केली, ह्याला काहीतरी जीवदान द्या. महाराजांनी दोन्ही बाजूनी विचार केला, एकतर नात्याने आपले लागतात मामा आणि ह्यांनी गद्दारी तर केल्याला सजाही झाली पाहिजे. मग त्याचा कडेलोट न करता देवाला साक्ष ठेवून अष्टप्रधानांच्या समोर खंडोजी खोपड्यांचा इथे उजवा हात आणि डावा पाय तोडण्यात आला, कापण्यात आला. उजवा हात का, तो जिवंत असून स्वराज्याच्या कामाला तो परत येता कामा नये. तलवार पकडून येऊन त्याचा उजवा हात तोडला. आणि डावा पाय, घोड्यावरती बसताना स्वार होताना डाव्या पायाचा वापर केला जातो, म्हणून त्यांनी घोड्यावरती पण बसता कामा नये. अशी सजा खंडोजी खोपड्यांकडे झाली आहे. म्हणजे महाराजांच्या काळामध्ये होतं की चुकीला माफी नाही. तर हे मंदिर आहे स्वयंभू. आता इथे समोर बुरुज बघूया आपण, या इकडे आपण उभे आहोत. हा प्रतापगडचा 3रा टेहळणी बुरुज आहे. हे मागची साईड कोकण साईड, कोकण कडा. इकडे खाली उतरायला जागा नाही, तर वरती येण्यासाठी जागा नाहीये. प्रतापगड किल्ल्याला पण वेढा टाकू शकत नाही, वेढा टाकणारा माणूस वेढा होईल असा हा किल्ला आहे. आणि हा 3रा बुरुज आहे. जर कोकणातून कोणी शत्रू आले तर इथून तोफ चालवायची. आपण भवानी मातेचं मंदिर पाहिलं, त्याच्या पाठीमागे 2रा बुरुज आहे. हे गोल तटबंदी दिसते, त्याच्या आतमध्ये तलाव आहे, तो 2रा बुरुज आहे. आपण जो प्रथम बुरुज पाहिला, ध्वज बुरुज, त्याच्यावरती उभं राहिलं तर खाली कार पार्किंग दिसते, तो पहिला बुरुज आहे. जावळीतून शत्रू आले तर तिथून तोफ चालवायची. आणि खाली गुहा दाखवली ती अलग होती, मध्ये चोरवाट दाखवली ती अलग. इथे एक चोरवाट आहे बाले किल्ल्यातून निघून जाण्यासाठी. ही चोरवाट किल्ल्याच्या मागच्या बाजूला निघते, कोकण कडा साईडला. आणि वरती बघायचं आपल्याला आता कडेलोट. आपण ह्या तटबंदीच्या आतमध्ये उभे आहेत. आमचा सातारा जिल्हा येतो आणि तटबंदीच्या बाहेर जिल्हा रायगड. खाली समोरच कोकण साईडला पाहिलं डोंगरामध्ये आंबेनळी घाट दिसतोय. हा रस्ता पोलादपूर, महाड, मुंबईला जाणार आहे. आणि इथूनच आम्ही 3 किल्ले दाखवतो राजांचे, रायगड, राजधानी, राजगड आणि तोरणा. पण हे धुक्याची लाईन आहे, धुक्का असल्यामुळं आपल्याला रायगड किल्ला इथून दिसत नाहीये. नंतर मागची बाजू पूर्ण कोकण आहे. नमस्कार मित्रांनो, आता आपण आहोत प्रतापगडावरील एका महत्वाच्या ठिकाणी. प्रतापगडाचा जो कडेलोट केला जातो या ठिकाणी आता आपण आहोत. एखाद्याने समजा फितुरी केली किंवा स्वराज्याची गद्दारी केली तर त्या व्यक्तीला इथून खाली त्या काळामध्ये ढकललं जायचं. आणि तुम्ही माझ्या पाठीमागं पाहू शकताय की हा जो पूर्ण पाठीमागचा जो परिसर दिसतोय तो किती अति दुर्गम आणि इथून एकदा एखाद्याला ढकलल्यानंतर परत वर येणं किंवा त्याचा जीव वाचणं हे अशक्यप्राय होतं.
म्हणूनच त्याला ती त्या काळात या ठिकाणी शिक्षा दिली जायची. रायगडला टकमक टोक तसा प्रतापगडाचा कडेलोट त्या ठिकाणी आपण उभे आहोत. छत्रपतींच्या राज्यात कोणी गद्दारी फितुरी केली त्या व्यक्तीस त्या गद्दाराला त्या गुन्हेगाराला इथे आणायचे, हातपाय बांधायचे, पोत्यामध्ये भरून इथून खाली लोटून द्यायचे. इथून खाली लोटला तर 2000 फूट दरीमध्ये तो खाली जाणार आहे आणि प्रतापगडाची उंची 3500 फुटावरती आपण आता उभे आहोत. तर हा प्रतापगडाचा कडेलोट आणि आपण आता बाले किल्ल्यामध्ये पण आहोत. छत्रपती शिवरायांच्या मूर्तीपाशी आपण जाणार आहोत. पण आता इकडे शेवटच्या ठिकाणी म्हणजे अंतिम पॉइंटला उभे आहोत. तिकडे महाराजांचं म्हणजे दरबाराची जागा पाहिली, चोरवाट पाहिली, गुप्त रस्ता आणि कडेलोट पाहून आपण आता महाराजांच्या मूर्तीपाशी म्हणजे जिथे महाराजांचा राजवाडा होता त्या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. ह्याच ठिकाणी महाराजांचा राजवाडा होता. इंग्रजांनी तोफा लावून पाडला. गडावरती काहीतरी आठवण पाहिजे म्हणून महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी ही मूर्ती हा पुतळा मुंबईमध्ये बनवला. त्यांचं नाव आहे रामचंद्र पांडुरंग कामत. विले पार्ल्याला राहतात. जसा महाराणा प्रतापचा चेतक घोडा तर शिवाजी महाराजांची घोडी कृष्णा. घोडीच्या पायापासून तलवारीच्या टोकापर्यंत 16 फूट उंची आहे. खालचं फाउंडेशन 20 फूट, टोटल 36 फूट आणि पुतळ्याची देखभाल सातारा जिल्हा परिषद करते. आणि ही जी बाग आहे, छोटं गार्डन आहे, याची देखभाल संयुक्त वन समिती किल्ले प्रतापगड याची देखभाल करते. तर ह्या ठिकाणी महाराजांची मूर्ती पुतळा ओपनिंग करून 64 वर्ष होऊन गेलेली आहेत. 30 नोव्हेंबर 1957 उद्घाटन भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंच्या हस्ते आणि त्यावेळेस आपल्या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण होते. पण पंचधातूची मूर्ती असते, मला उन्हापासून, थंडीपासून, पावसापासून काही फरक पडत नाही. तर श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. नमस्कार मित्रांनो, आता आपण आहोत एका प्रतापगडावरील एका महत्वाच्या ठिकाणी. तुम्ही मग जो माग ध्वज पाहताय त्याला ध्वजस्तंभ म्हणतात, ध्वजस्तंभ बुरुज. 4थीच्या पाठ्यपुस्तकावरती जो फोटो छापला जायचा तो याच ठिकाणाचा होता. तसेच विविध चित्रपटांचं शूटिंग सुद्धा या ठिकाणी झालेलं आहे. तुम्ही माझ्या पाठीमागं पाहू शकताय की बुरुजाचं व तटबंदीचं एक सुंदर दृश्य आपल्याला इथून दिसते. आत्ता आपण आहोत ध्वजस्तंभाच्या बुरुजाजवळ आणि ध्वजस्तंभाच्या बुरुजालाच लागून ही जी तटबंदी आहे या तटबंदीजवळ आपण आता थांबलेलो आहोत. तर तुम्ही माझ्या पाठीमागं पाहू शकताय की आपण जिथून आतमध्ये आलो तर तुम्हाला पाठीमागं गाड्यांचं पार्किंग दिसते आणि या गाड्यांच्या पार्किंगच्या बरोबर डाव्या बाजूला 2 थडगी दिसतात. तर एक थडगा आहे त्यातलं ते अफजल खानाचं आहे आणि दुसरं आहे ते सय्यद बंडाचं आहे. तर अफजल खानाच्या वधानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या दोघांची थडगी त्या ठिकाणी बांधलीत. पण काही समाजकंटकांच्याकडून किंवा समाज बांधवांकडून त्यांच्या या ठिकाणी अनधिकृतपणे छत्र उभारणीचं काम इथं मोठ्या प्रमाणात केलं गेलं होतं. तसेच त्या कबरींचा जीर्णोद्धार सुद्धा मोठ्या प्रमाणात केला गेला होता. पण काही दिवसापूर्वी महाराष्ट्र शासनाकडून त्या दोन्ही कबरींचं छत्र हटवण्यात आलं. सध्या तिथं पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात आहे आणि तिथं पर्यटकांना तसेच शिवभक्तांना जाण्यासाठी पूर्णपणे बंदी आहे. तुम्ही पाहू शकताय की इथं झूम केल्यानंतर लक्षात येतं की बाबा कुठल्या पद्धतीचं थडगं तिथं आहे. नमस्कार मित्रांनो, आता आपण बराच वेळ झालं या किल्ले प्रतापगडाची भटकंती करत आहोत. प्रत्येक गोष्टीची, प्रत्येक इतिहासाची माहिती दिली आपल्याला बाळकृष्ण जाधव दादांनी. ते इथलेच रहिवासी आहेत, ते राहायला सुद्धा या गडावरतीच आहेत. गेल्या कित्येक पिढ्यांपासून ते ही सेवा इथं येणाऱ्या पर्यटकांसाठी पुरवतात. तर मी त्यांचा नाव आणि नंबर माझ्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये देत आहे. किल्ले प्रतापगडाला येणं केलं किंवा भेट दिली तर नक्कीच यांच्याशी संपर्क साध. आज त्यांनी आम्हाला पूर्णपणे गडाची माहिती दिली, त्याच पद्धतीने ते तुम्हाला सुद्धा देतील. नक्कीच एक शिवरायांचा मावळा म्हणून आम्हालाही त्यांचा अभिमान वाटतो आणि त्यांचं हे जे शिवकार्य आहे, ही जे माहिती छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास, त्या काळातील खऱ्या घटना या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे अखंडितपणे त्यांचं सुरू राहावं हीच शिवचरणी प्रार्थना करतो. आणि तुम्ही जो मला गेले 4 ते 5 तासाचा वेळ दिलात त्याबद्दलही मी आपलं